एकमेकांना सोडून गेलेले राष्ट्रवादीचे दोन्ही गट आता पुन्हा एकदा एकत्र येताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। यावरूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या मिलपाची सुपारी जवळपास फुटलीच आहे, तिथी मात्र बाकी आहे। असे झाले तर आमदार संदीप क्षीरसागरांच्या हातात पुन्हा बीडची धुरा जाणार आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या या एकत्रिकीकरणाला पक्षातील 5 प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळेच या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आगामी काळात नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात याकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। 2019च्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सुरुवातीला विरोधी बाकावर चालण्याची वेळ भाजपवर आली। त्यानंतर अगदी काही दिवसांनीच भाजपने थेट शिवसेनेला फोडून सेनेला आपल्या सोबत घेतलं। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून पुन्हा भाजप सत्तेत आले। त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीमध्ये 2 गट पाडून शरद पवार आणि अजित पवारांना एकमेकांपासून दूर केलं। या दरम्यानच्या काळात आघाडीचाही भाजपने करेक्ट कार्यक्रम केला। त्यामुळेच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे वारे वाहू लागले आहेत। तुतारी आणि घड्याळ हे दोन्ही पक्ष एकच असल्याचे या पक्षातील खासदार आणि आमदार खासगीमध्ये बोलून दाखवतात। त्यांच्या खासगीत बोलण्याप्रमाणेच हे दोन्ही गट एकत्र येत असल्याचे पाहायला मिळत आहे। या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊनच अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक लढवली होती। तसेच हे दोन्ही गट पिंपरी चिंचवड आणि पुण्यात एकत्र आलेले आहेत। मात्र याच एकत्रीकरणाला विरोध करत शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले आहेत। वास्तविकतः हे दोन्ही गट एकत्र येण्याचे जवळपास फिक्स झालेले आहे। म्हणजेच मिलापाची सुपारी फुटली असून केवळ एकत्र येण्याची तीथ बाकी आहे। कारण आत्ताच एकत्र यायचे की स्थानिकच्या निवडणुकीनंतर एकत्र यायचे हे ठरलेलं नाही। त्यामुळेच अधिकृतरित्या हे दोन्ही गट एकत्र आलेले नाहीयेत। जर हे दोन्ही गट एकत्र आले तर बीडची धुरा पुन्हा एकदा आमदार संदीप क्षीरसागरांच्या हातात जाणार आहे। मात्र याच एकत्रीकरणाला अजितदादांच्या पक्षातील प्रमुख 5 नेत्यांचा कडाडून विरोध असल्याचे सांगितलं जात आहे। जर हे एकत्रीकरण झाले तर ते 5 नेते अजितदादांच्या पक्षातून बाहेरही पडू शकतात। त्यामुळेच आगामी काळात नेमक्या काय आणि कशा घडामोडी घडतात याकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचं बारीक लक्ष असणार आहे। तुतारी आणि घड्याळ हे एकच आहे असे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातील काही खासदार आणि आमदार खासगीत सातत्याने बोलून दाखवत असतात। त्यामुळेच हे दोन्ही गट आता अधिकृतरित्या एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।